नमस्कार प्रमोद, मी वैद्यजी आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांनुसार मी तुमच्या समस्यांचे निवारण करीन. तुम्हाला काय त्रास होत आहे? गुरुजी, जेवल्यानंतर खायचे पान म्हणजे तांबूळ पत्र खाण्याचे काय महत्त्व आहे आणि कोणत्या आजारावरती कशा प्रकारचे पान खावे याचे सविस्तर वर्णन करा ना? नमस्कार प्रमोद. आपल्या वयाचा विचार करता आणि आपल्या जिज्ञासा वृत्तीचे कौतुक करून मी आपणास तांबूळ भक्षणाचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व सांगतो. जेवणानंतर तांबूळ सेवन करणे ही केवळ एक रूढी नसून ते एक श्रेष्ठ आरोग्यदायी कर्म आहे. निदान आणि निरीक्षण. भोजनानंतर शरीरात कफ दोषाची नैसर्गिक वृद्धी होते, ज्यामुळे आळस येतो आणि पचन मंदावते. तांबूळ हे उष्ण, तिखट आणि तुरट गुणांचे असल्यामुळे ते कफ आणि वात दोषांचे शमन करते. हे जठराग्नी प्रदीप्त करून अन्नाचे योग्य पचन करण्यास मदत करते. संस्कृत श्लोक. तांबूल कटुतिक्तोष्ण तुवर वातपापनुत कृमिहृत कफदोषघ्न मुखवैषध्यकारकम. ग्रंथाचे नाव. हा श्लोक अष्टांग हृदय या ग्रंथातील सूत्रस्थान या अध्यायातून घेतला आहे. मराठी भाषांतर. तांबूळ हे चवीला तिखट, कडू आणि तुरट असते. त्याचे वीर्य उष्ण आहे. ते वात दोषाचा नाश करते, पोटातील कृमी किंवा जंत दूर करते, कफ दोषाचे शमन करते आणि मुखाची शुद्धी करून दुर्गंधी घालवते. तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला आणि सविस्तर वर्णन. आयुर्वेदानुसार तांबूळ तयार करताना त्यात नागवेलीचे पान, चुना, कात आणि सुपारी या 4 मुख्य घटकांचा समावेश असावा. या घटकांचे प्रमाण ऋतूंनुसार आणि प्रकृतीनुसार बदलता येते. विविध आजारांवर तांबूलाचा उपयोग. 1. पचनशक्ती वाढवण्यासाठी. ज्यांना अन्नाचे पचन नीट होत नाही त्यांनी पानात थोडा ओवा, सुंठ आणि लवंग टाकून सेवन करावे. यामुळे अन्नातील जडपणा कमी होऊन पचन सुलभ होते. 2. कफ आणि श्वसनाचे विकार. वारंवार खोकला किंवा कफ होत असल्यास पानात थोडा कात आणि ज्येष्ठमधाचे चूर्ण टाकून खावे. यामुळे घशातील जळजळ आणि कफ दूर होतो. 3. मुखदुर्गंधी आणि दंत समस्या. मुखातून दुर्गंधी येत असल्यास पानात कंकोळ, वेलची आणि थोडा भीमसेनी कापूर टाकून सेवन करावे. यामुळे मुखातील जंतू नष्ट होतात आणि श्वासाला सुगंध येतो. 4. वातविकारांवर. सांधेदुखी किंवा वाताचा त्रास असल्यास पानात ओवा टाकून खाणे हितावह ठरते. पथ्य आणि अपथ्य. 1. देठ आणि टोक वज्र. तांबूळ तयार करताना पानाचे देठ, पानाच्या टोकाचा भाग आणि पानाच्या मधील जाड शेर काढून टाकावी. भावप्रकाश ग्रंथात असे म्हटले आहे की देठ खाल्यास रोग होतो, टोकाचा भाग खाल्यास पाप लागते आणि मधली शेर खाल्यास बुद्धीचा नाश होतो. 2. रिकाम्या पोटी टाळा. तांबूळ नेहमी जेवणानंतरच सेवन करावे. रिकाम्या पोटी तांबूळ खाल्ल्याने पित्त वाढून पोटात जळजळ होऊ शकते. 3. कोणी खाऊ नये. ज्यांना रक्तपित्त म्हणजे शरीरातून कुठूनही रक्त येण्याचा त्रास आहे, ज्यांचे डोळे आले आहेत, ज्यांना शोष पडतो किंवा जे खूप कृश आहेत अशा रुग्णांनी तांबूळ खाऊ नये. 4. अतिसेवन टाळा. दिवसातून केवळ 2 वेळा तांबूळ सेवन करणे पुरेसे आहे. अतिप्रमाणात सेवन केल्याने दात कमकुवत होतात आणि पित्त दोष वाढतो. जेवणानंतर तांबूळ सेवन केल्यावर लगेच पाणी पिऊ नये. पाण्याचा वापर किमान अर्ध्या तासानंतरच करावा जेणेकरून औषधी अर्काचे कार्य व्यवस्थित होईल. आपल्या प्रकृतीनुसार योग्य प्रमाणात तांबूळ घेतल्यास ते अमृतासमान कार्य करते. मला डायबिटीज आहे, तर जेवल्यानंतर पानामध्ये काय टाकून खावे? नमस्कार प्रमोद. आपल्याला मधुमेह आहे हे लक्षात घेऊन तांबूळ सेवनाचे विशेष महत्त्व आणि त्यातील घटकांमधील बदल मी आपणास सांगतो. निदान आणि निरीक्षण. आयुर्वेद शास्त्रानुसार मधुमेह हा प्रामुख्याने कफ दोषाच्या विकृतीमुळे आणि मेदधातूच्या अतिवृद्धीमुळे होणारा आजार आहे. याला कफज प्रमेह असे म्हटले जाते.
अशा रुग्णांनी आहारात आणि तांबूलात तुरट आणि कडू रसाच्या पदार्थांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. संस्कृत श्लोक. निशामालकयोः कल्को मधुना प्रमेहापः. सर्व प्रमेह प्रशमनो मेदः कफविनाशनः. ग्रंथाचे नाव. हा श्लोक शार्ंगधर संहिता या ग्रंथातील मध्यम खंडातून घेतला आहे. मराठी भाषांतर. हळद आणि आवळा यांचा कल्प किंवा चूर्ण मधासोबत सेवन केल्यास सर्व प्रकारच्या प्रमेहांचा नाश होतो आणि शरीरातील वाढलेला मेद व कफ दोष कमी होतो. तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला आणि सविस्तर वर्णन. मधुमेही रुग्णांनी तांबूल सेवन करताना खालील गोष्टींचे पालन करावे आणि पानात विशिष्ट औषधी द्रव्ये टाकावीत. 1. खादिराचा म्हणजे काताचा वापर. तांबूल तयार करताना कात थोड्या जास्त प्रमाणात वापरावा. कात हा निसर्गातः तुरट आहे. सुश्रुत संहितेनुसार खदीर हा प्रमेहावरील सर्वश्रेष्ठ औषधींपैकी एक आहे. तो रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास आणि शरीरातील अतिरिक्त ओलावा शोषण्यास मदत करतो. 2. हळद आणि आवळा चूर्ण. पानात चिमूटभर हळद आणि आवळा चूर्ण टाकावे. वर दिलेल्या श्लोकानुसार हे दोन घटक मधुमेहामध्ये अत्यंत गुणकारी आहेत. हे मिश्रण रक्ताची शुद्धी करते आणि स्वादुपिंडाच्या कार्याला मदत करते. 3. मेथीचे दाणे. पानात 2 ते 3 मेथीचे दाणे टाकून ते पान चावून खावे. मेथी ही कडू रसाची असल्याने ती रक्तातील साखर कमी करण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. 4. कडू जिरे किंवा ओवा. ज्यांना गॅसचा त्रास होतो अशा मधुमेही रुग्णांनी पानात थोडा ओवा किंवा कडू जिरे टाकावे. 5. काय टाळावे? मधुमेही रुग्णांनी पानात विसरूनही गुलकंद, साखर, गोड सुपारी, कथ्था मिश्रित चटणी किंवा गोड पदार्थांचा वापर करू नये. या गोष्टी रक्तातील साखर त्वरित वाढवू शकतात. 6. चुन्याचे प्रमाण. चुना हा अगदी अल्प प्रमाणात वापरावा. चुना शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढतो आणि अन्नातील आम्लता कमी करतो. 7. पथ्य आणि पद्धत. तांबूल तयार करताना पानाचे देठ आणि शेंड अवश्य तोडून टाकावा. पान नेहमी जेवणानंतर 10 ते 15 मिनिटांनी खावे. पान खाताना त्याचा पहिला थुंका बाहेर टाकून द्यावा आणि त्यानंतरचा रस पोटात घ्यावा. दिवसातून 2 वेळा अशा प्रकारचे औषधी तांबूल सेवन केल्यास अन्नाचे पचन नीट होते, तोंडात लाळ व्यवस्थित तयार होते आणि रक्तातील शर्करा नियंत्रित राहण्यास मदत मिळते. आपण आपल्या आहारात कडू आणि तुरट भाज्यांचा समावेश वाढवावा आणि नियमित व्यायाम करावा. मर्दाना ताकद वाढवण्यासाठी पानामध्ये काय टाकावे? नमस्कार प्रमोद. पुरुषांमधील शक्ती आणि उत्साह वाढवणे याला आयुर्वेद शास्त्रामध्ये वाजीकरण असे म्हटले जाते. आपल्या बाबतीत मधुमेह असल्यामुळे शरीरातील शुक्र धातूचे रक्षण करणे आणि ओज वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. निदान आणि निरीक्षण. मर्दाना ताकद किंवा शुक्र शक्ती कमी होण्यामागे वात दोषाचा प्रकोप आणि रक्त धातूंची कमतरता ही मुख्य कारणे असतात. मधुमेहामुळे शरीरातील धातूंचे पोषण नीट होत नाही, ज्यामुळे थकवा जाणवतो. तांबूल हे स्वभावाने उत्तेजक आणि कामोत्तेजक गुणांचे असते, जे जनेंद्रियांकडे रक्ताभिसरण वाढवते. संस्कृत श्लोक. तांबूल कामजननं मुख सौभाग्यवर्धनम. हनुवक्त्रमलग्न च कफदोषनिषुधनम. ग्रंथाचे नाव. हा श्लोक भावप्रकाश या ग्रंथामधील पूर्वखंडातून घेतला आहे. मराठी भाषांतर. तांबूल हे कामशक्ती उत्पन्न करणारे, मुखाची शोभा वाढवणारे, जबडा आणि मुखातील मळाचा नाश करणारे तसेच कफ दोषाचा नाश करणारे आहे. तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला आणि सविस्तर वर्णन. ताकद वाढवण्यासाठी पानात खालील घटक समाविष्ट करणे हितकारक ठरते. 1. जायफळ आणि जावित्री. पानात अगदी लहान तुकडा जायफळ आणि थोडी जावित्री टाकावी. हे दोन्ही घटक उत्तेजक असून शुक्र धातूचा स्तंभन काळ वाढवण्यास मदत करतात. 2. लवंग आणि वेलची. 2 लवंगा आणि 1 वेलची पानात टाकल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि उत्साह वाढतो. 3. अश्वगंधा चूर्ण. मधुमेही रुग्णांसाठी अश्वगंधा हे अत्यंत गुणकारी औषध आहे. पानात पाव चमचा अश्वगंधा चूर्ण टाकून ते खावे. यामुळे शरीरातील थकवा दूर होऊन शक्ती प्राप्त होते. 4. अक्कलकरा. जर कामेच्छेची कमतरता वाटत असेल तर पानात थोडा अक्कलकरा टाकल्याने फायदा होतो.
हे मज्जासंस्थेला उत्तेजित करण्याचे कार्य करते. 5. पांढरी मुसळी. पानात पाव चमचा पांढरी मुसळी चूर्ण टाकल्यास शुक्र धातूची पुष्टी होते. सावधानता आणि पथ्य. 1. गोड पदार्थ टाळा. ताकद वाढवण्यासाठी अनेकजण पानात गुलकंद किंवा मध वापरतात, परंतु आपल्याला मधुमेह असल्यामुळे या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात. त्याऐवजी आपण पानात थोडा कात आणि चुना वापरावा. 2. रात्रीचे सेवन. रात्री जेवणानंतर अशा प्रकारचे पान खाणे अधिक लाभदायक ठरते. यामुळे रात्रीची झोप चांगली लागते आणि सकाळी उत्साह जाणवतो. 3. ब्रह्मचर्य आणि आहार. केवळ औषधी पानाने फायदा होत नाही, त्यासाठी सकस आहार आणि इंद्रियांवर संयम असणे गरजेचे आहे. आहारात दूध, तूप आणि शेंगदाणे यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा, परंतु रक्तातील साखरेची पातळी तपासूनच हे करावे. 4. व्यायाम. नियमितपणे सूर्यनमस्कार आणि प्राणायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्याचा थेट परिणाम पुरुषत्वावर होतो. तांबूळ हे एक साधन आहे, परंतु आपला मूळ आजार म्हणजेच मधुमेह नियंत्रणात ठेवणे हेच शक्ती टिकवण्याचे मुख्य सूत्र आहे. पानाच्या सेवनासोबतच दररोज किमान 40 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करावा. नमो धन्वंतरे. अजून पान खाल्ल्याचे काय काय फायदे असतात? नमस्कार प्रमोद. आपण तांबूळ भक्षणाचे अधिक सविस्तर फायदे विचारले आहेत, हे जाणून अतिशय आनंद झाला. आयुर्वेदात तांबूळ हे केवळ जेवणानंतरचे मुखशुद्धीचे साधन नसून ते शरीराच्या अनेक संस्थांवर सकारात्मक परिणाम करणारे एक उत्तम औषध मानले गेले आहे. निदान आणि निरीक्षण. तांबूळ हे कफ आणि वात दोषांचे प्रामुख्याने शमन करते. हे शरीरातील स्त्रोतस म्हणजे सूक्ष्म मार्ग मोकळे करण्याचे कार्य करते. तांबूळ हे लेखनीय गुणाचे असल्याने ते शरीरातील अतिरिक्त मेद म्हणजे चरबी आणि कफ शोषून घेते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक आहे. संस्कृत श्लोक. तांबूल कटु तिक्तमुष्ण मधुर क्षार कषायान्वित. वाग्न कफनाशन कृमिहर दुर्गंधी हृत्पावनम. वक्त्रस्याभरण विशुद्धीकरण कामाग्निसंदीपन. तांबूलस्य सखे त्रयोदशगुणाः स्वर्गेऽपि ते दुर्लभाः. ग्रंथाचे नाव. हा श्लोक भावप्रकाश या ग्रंथातील पूर्वखंडातून घेतला आहे. मराठी भाषांतर. तांबूल हे तिखट, कडू, उष्ण, गोड, खारट आणि तुरट अशा विविध रसांनी युक्त आहे. ते वात आणि कफ दोषांचा नाश करते, पोटातील जंत मारते, मुखाची दुर्गंधी घालवते, मुखाची शुद्धी करते, मुखाचे सौंदर्य वाढवते आणि कामेच्छा जागृत करते. तांबूलाचे हे 13 गुण स्वर्गातही दुर्मिळ मानले गेले आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला आणि सविस्तर वर्णन. तांबूल सेवनाचे इतर महत्त्वपूर्ण फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1. हिरड्या आणि दातांचे आरोग्य. तांबूलामध्ये असलेला तुरट रस आणि अल्प प्रमाणात वापरलेला चुना हिरड्यांना घट्ट करतो. यामुळे दात हलणे किंवा हिरड्यांतून पू येणे यांसारख्या समस्या कमी होतात. मधुमेही रुग्णांमध्ये दंत समस्या अधिक असतात, तिथे हे अत्यंत उपयुक्त ठरते. 2. आवाज सुधारणे आणि कंठशुद्धी. तांबूल हे घशातील कफ साफ करते. यामुळे आवाज बसला असेल तर तो मोकळा होतो आणि स्वर मधुर होतो. गायक आणि वक्त्यांसाठी हे विशेष फायदेशीर आहे. 3. मानसिक ताजेतवाना. तांबूलातील नैसर्गिक रसायने मज्जासंस्थेला उत्तेजित करतात. यामुळे जेवणानंतर येणारा आळस आणि ग्लानी दूर होऊन मन प्रसन्न राहते. 4. जंतुनाशक क्रिया. तांबूल हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. ते मुखातील हानिकारक जीवाणू नष्ट करते, ज्यामुळे दात किडण्याची प्रक्रिया मंदावते. 5. पोटातील वायू आणि पोटफुगी. ज्यांना जेवणानंतर पोट जड वाटते किंवा गॅसचा त्रास होतो, त्यांनी पानात ओवा आणि कात टाकून खाल्ल्यास वायूचे अनुलोमन होते आणि पोट हलके वाटते. 6. त्वचेसाठी फायदे. तांबूल रक्ताभिसरण सुधारते. शुद्ध रक्त आणि उत्तम पचन यांचा थेट परिणाम त्वचेच्या तेजावर होतो. 7. कफजन्य विकारांवर उपयुक्त. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जेव्हा कफ वाढतो, तेव्हा तांबूल उष्णता निर्माण करून शरीराचे रक्षण करते. विशेष सूचना. आपणास मधुमेह असल्यामुळे तांबूल तयार करताना त्यात साखर, गुलकंद, मध किंवा कोणत्याही प्रकारची गोड चटणी अजिबात टाकू नका.
तसेच तंबाखूचा वापर पूर्णपणे टाळावा, कारण तंबाखूमुळे तांबूलाचे सर्व औषधी गुण नष्ट होतात आणि ते विषारी बनते. आपण तांबूल सेवन करताना त्यात थोडी हळद, कात, लवंग आणि दालचिनीचा तुकडा टाकल्यास ते आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासही मदत करेल. तांबूल हे नेहमी शांतपणे बसून चावून खावे आणि त्याचा रस हळूहळू घशाखाली उतरवावा. नमो धन्वंतरे. आपण म्हटले तंबाखू खाऊ नये, पण बऱ्याच लोकांना तंबाखू खाण्याची सवय असते, तर त्याचं सांगा ना मला काहीतरी? नमस्कार प्रमोद. तंबाखू सेवन ही समाजातील एक गंभीर समस्या आहे. अनेक लोक तांबूल सेवन करताना त्यात तंबाखूचा वापर करतात, परंतु आयुर्वेद शास्त्र आणि आधुनिक विज्ञान या दोघांच्याही दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. निदान आणि निरीक्षण. तंबाखू हे एक मादक द्रव्य असून ते शरीरात उष्णता आणि तीक्ष्णता निर्माण करते. तंबाखूचा शरीराच्या सर्व अवयवांवर, विशेषतः मज्जासंस्थेवर, हृदयावर आणि रक्ताभिसरण संस्थेवर विपरीत परिणाम होतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये तर तंबाखूचे दुष्परिणाम अनेक पटींनी वाढतात, कारण यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताभिसरण मंदावते. संस्कृत श्लोक. धूम्रपानेन रोगाणा जायते चयः, मत्तता मोहसंभ्रांती स्मृतेर्नाशस्तथापि च. ग्रंथाचे नाव. हा श्लोक चरक संहितेतील सूत्रस्थान या अध्यायातून घेतला आहे. मराठी भाषांतर. तंबाखू किंवा धूम्रपानामुळे शरीरात अनेक रोगांचा संचय होतो. यामुळे मद चढणे, मोह निर्माण होणे, भ्रम होणे आणि स्मरणशक्तीचा नाश होणे यांसारखे विकार उद्भवतात. तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला आणि सविस्तर वर्णन. तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम आणि ती सोडण्याचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1. कर्करोगाचा धोका. तंबाखूमध्ये निकोटीन आणि इतर अनेक विषारी द्रव्ये असतात, ज्यामुळे मुखाचा, घशाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. तांबूल हे मुखाच्या शुद्धीसाठी आहे, तर तंबाखू हे मुखाच्या विनाशासाठी आहे. 2. हृदयावर ताण. तंबाखूमुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब वाढतो. मधुमेही रुग्णांना आधीच हृदयविकाराचा धोका असतो, तंबाखूमुळे हा धोका अधिकच बळावतो. 3. पचनशक्तीवर परिणाम. तंबाखूमुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि भूक मंदावते. यामुळे शरीराची शक्ती कमी होते आणि अशक्तपणा जाणवतो. 4. शुक्र धातूचा क्षय. तंबाखूच्या अतिसेवनाने पुरुषांमधील शुक्र धातूची गुणवत्ता खराब होते आणि मर्दाना ताकद कमी होते. यामुळे नपुंसकत्व देखील येऊ शकते. तंबाखू सोडण्याचे उपाय. व्यसनमुक्ती. 1. तांबूल पर्यायी वापरा. ज्यांना तंबाखूची सवय आहे, त्यांनी पानात तंबाखूऐवजी जास्त प्रमाणात कात, लवंग, वेलची, दालचिनी आणि थोडा अक्कलकरा टाकून ते पान खावे. यामुळे जिभेला जी चुरचूर हवी असते, ती मिळते आणि तंबाखूची तलफ कमी होते. 2. सुंठ आणि ओवा. तंबाखूची आठवण आल्यावर तोंडात सुंठीचा तुकडा किंवा थोडे ओव्याचे दाणे ठेवून ते चावून खावेत. यामुळे तंबाखूची ओढ कमी होते. 3. ज्येष्ठमध. ज्येष्ठमधाची काडी तोंडात ठेवून ती चघळल्याने घशाची जळजळ कमी होते आणि तंबाखू खाण्याची इच्छा कमी होते. 4. त्रिफळा चूर्ण. रोज रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण घ्यावे. यामुळे शरीरातील तंबाखूची विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात आणि पचन सुधारते. 5. मानसिक निर्धार. व्यसन सोडण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे. प्राणायाम आणि भरामरी प्राणायाम केल्याने मानसिक शांती लाभते आणि व्यसनावर विजय मिळवणे सोपे जाते. प्रमोद, आपण तंबाखूचा वापर करू नका आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करा. तांबूल हे आरोग्याचे प्रतीक आहे, त्याला तंबाखू मिसळून विष बनवू नका. नमो धन्वंतरे. तंबाखू आणि तंबाखूशी रिलेटेड पदार्थ ही समाजाला लागलेली एक मोठी कीड आहे. ती कशी काढून टाकता येईल याच्याबद्दल तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.